स्पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटातील आगामी निवडणूक रंगतदार ठरण्याची चिन्ह दिसू लागली असून या गटात तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव सेना आणि शिंदे सेना यांच्याकडून इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत आली असून गटातील गावागावात राजकीय हालचालींना वेग आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्या पत्नी सुनीता बुट्टे पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। सध्या भाजपमध्ये असलेले शरद बुट्टे पाटील लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे। हा प्रवेश झाल्यास बुट्टे पाटील यांची उमेदवारी पक्की मानली जात असून पक्षाकडील अन्य इच्छुकांना थांबावे लागू शकते। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून वाकी गावच्या माजी सरपंच मंगल जाधव यांनी याच गटातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत। गटातील विविध गावांमध्ये त्यांच्या नावाची बॅनरबाजी सुरू झाल्यानं त्यांच्या इच्छुकतेवर शिक्कामोर्तब झाले। मात्र बुट्टे पाटील यांच्या संभाव्य पक्षप्रवेशानंतर मंगल जाधव यांची उमेदवारी अनिश्चितच येण्याची शक्यता आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सध्या 2 इच्छुक पुढे आलेत। विद्यमान आमदार पापाजी काळे यांच्या भगिनी तर बाजार समितीचे संचालक अनुराग जैत यांच्या मातोश्री राजश्री जैत आणि स्वर्गीय माजी आमदार सुरेश भाऊ गोरे यांचे बंधू शिवसेना पक्षाचे जिल्हा संघटक राहुल गोरे यांच्या पत्नी निशा गोरे या दोघे उमेदवारीसाठी सक्रिय आहेत। मागील काही दिवसांपासून या दोघी गटात प्रचार करताना दिसत असून पक्षांतर्गत चाचपणी सुरू आहे। मात्र राजकीय समीकरणांचा विचार करता आमदार पापाजी काळे यांच्या भगिनी राजश्री जैत यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे निशा गोरे या वेगळा विचार करू शकतात। चाकण नगरपालिकेत शिंदे गटाकडून त्यांच्या भावजे मनीषा गोरे नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्या। त्यामुळे राहुल गोरे यांच्या पत्नी निशा गोरे या शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर शिवसेना शिंदे गटाकडून बाजार समिती माजी सभापती कैलास गाळव यांच्या पत्नी रत्नमाला गाळव यांचं नाव पुढे आलं असलं तरी गटातील राजकीय हालचाली लक्षवेधी ठरत्या। एकूणच स्पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटात प्रमुख पक्षांकडून उमेदवार निश्चितीपूर्वीच बॅनरबाजी, प्रचार आणि राजकीय हालचालींना वेग आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव शिव आणि शिंदे सेना या तिन्ही बाजूंनी उमेदवार मैदानात उतरल्यास ही लढत तिरंगी होणार असून मतदारांचं लक्ष वेधणारी आणि चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।